शिंदेंच्या शिवसेनेचा आमदारांचा मुक्काम देखील आता हॉटेलमध्ये असणार आहे। विधान परिषद निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदे आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहेत। 12 जुलैला ही निवडणूक होतीये, त्याआधी शिंदे गटाने ही खबरदारी घेतलेली बघायला मिळते। मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये 60 रूम्स बुक करण्यात आल्या। वैभव परब याबद्दलची अधिक अपडेट देतात। वैभव, अश्विन, आपल्या लक्षात आलं असेल की ही निवडणूक आता किती महत्वाची आहे, कारण का प्रत्येक पक्ष कोण सिद्धिविनायकला जात आहे, कोण पंचतारांकित हॉटेलला आपल्या आमदारांना ठेवत आहे, कारण का प्रत्येक आमदाराचं मत हे या निवडणुकीत महत्वाचं असणार आहे आणि लोकसभेनंतरची ही लिटमस टेस्ट असणार आहे की आमदारांचा नेमका कौल कुणाच्या बाजूने आहेत। कारण का उमेदवार आहेत म्हणजे 12 आणि जिंकून यायचे आहेत 11 उमेदवार, त्यामुळे एका उमेदवारासाठीची निवडणूक होऊ लागलेली आहे। त्यामुळे यामध्ये कोणाची विकेट जाईल हे आत्ताच सांगणं कठीण झालेलं आहे, कारण का ज्यावेळेला एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं त्यावेळेला देखील अशाच प्रकारची विधान परिषद आणि राज्यसभेची निवडणूक झाली होती आणि त्यानंतरच स्वतः एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटी, सुरत या दिशेने निघाले होते। त्यामुळे आता पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्याच्या आधी ही विधान परिषदेची निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी महत्वाची आहे। त्यामुळे यावेळेला पंचतारांकित हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना ठेवतील। जवळपास 60 रूम बुक झालेले आहेत। त्याच ठिकाणी ते बैठका घेतील, आपल्या सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील। ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला हे सर्व आमदार नेमकं कुणाला मत करणार आहे हे तर गुलदस्त्यात असणार आहे, परंतु भावना गवळी आणि कृपाल तुमाने ज्यांना लोकसभेचं तिकीट एकनाथ शिंदेंनी नाकारलं म्हणजे दिलं नव्हतं, त्यांना आता न्याय मिळतोय का हे देखील तितकंच पाहावं लागणार आहे। अश्विन, वैभव, धन्यवाद या माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा